प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलेली योजना लाडकी बहीण योजना। आता या लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्हाला नव्याने काही सांगायला नको, परंतु या लाडकी बहीण योजनेमधून तब्बल 80 लाख महिला या योजनेच्या बाहेर काढण्यात आलेल्या आहेत। नेमकं हे प्रकरण काय आहे, चर्चेत काय आहे, यामागची कारण काय आहे आणि फ्री बीज पॉलिटिक्स काय असतं हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आणि विस्तृतपणे या टॉपिकवर चर्चा करणार आहोत। सो हेलो फ्रेंड्स, वेलकम टू ऑल। मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एवनायसच्या YouTube प्लॅटफॉर्म वरती। बघा, 80 लाख महिला बाहेर काढण्यात आलेल्या आहे आणि लाडकी बहीण योजनेत किंवा या योजनेला मोठा धक्का बसलेला आहे। नेमकं काय आहे आपण जाणून घेऊया, पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन 0 to Hero हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे। तुम्हाला याची माहिती आहे। आन्सर रायटिंग रिलेटेड सगळ्या गोष्टी मी यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत, तुम्ही निश्चितच खरेदी करून घेऊ शकता। तर बघा, लाडकी बहीण योजनेत मोठा बदल, 80 लाख नावे कमी, जनता के साथ विश्वासघात आणि असे आरोप सुद्धा आता या लाडकी बहीण योजनेवर लागत आहे। यामागे पॉलिटिक्स सुरू आहे आणि लाडकी बहीण योजना पात्रतेबाबत आता आम्ही पुनर्तपासणी सुद्धा करू असं स्टेटमेंट सुद्धा कोण महसूल मंत्री जे आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी या ठिकाणी दिलेला आहे। ठीक आहे, तर बघा आता न्यूज काय आहे, तर 80 लाख नावे कमी झालेली आहे हे तुम्हाला माहिती आहे। महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनामध्ये मोठी व्हेरिफिकेशन ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो। व्हेरिफिकेशन प्रोसेस म्हणजे जे पडताळणी प्रोसेस आहे ती सुरू करण्यात आलेली होती आणि मग त्यामध्ये असं समजलं की 80 लाख जे लाभार्थी आहेत ते अपात्र ठरतात या योजनेअंतर्गत आणि म्हणून त्यांची नावे त्या यादीतून वगळण्यात आलेली आहे। कारण काय दिलेलं आहे की KYC पूर्ण न करणे, यामध्ये 8 महिन्यांचा जवळपास कालावधी दिलेला होता आणि जे तुमचे पात्रता निकष आहे त्या पात्रतेच्या निकषावर काय झालेलं आहे, मिसमॅच आढळण्यात आलेले आहे आणि हे एक प्रामुख्याने कारण त्या ठिकाणी दिसून येतो। याचाच अर्थ काय, तर योजना ही सुरूच आहे परंतु जी व्हेरिफिकेशन आहे ती जी प्रोसेस आहे ती स्ट्रिक्ट झाल्या असल्यामुळे 80 लाख जे आता त्यातले लाभार्थी आहेत ते बाहेर पडलेले आहेत। ठीक आहे, ही आपल्याकडे न्यूज आहे। मग यामधून इश्यू कसा तयार होतो, तर बघा इतकी मोठी कपात का झाली। जेव्हा इलेक्शन्स होते 2024चे, आय थिंक नोव्हेंबर मध्ये ही इलेक्शन पार पाडण्यात आलेले होते आणि त्याच्या आधी अर्थसंकल्पात म्हणजे 2024च्या अर्थसंकल्पात याची लाडक्या बहीण योजनेची घोषणा करण्यात आलेली होती। म्हणजे 28 जून 2024ला, किती 28 जून 2024ला याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आलेली होती आणि मग आता अशा पद्धतीनं जर इतक्या मोठ्या प्रमाणात हे लाभार्थी बाहेर काढण्यात येत असेल, सो इतके दिवस जो त्यांनी लाभ घेतलेला आहे तोपर्यंत कुणाचं त्यावर लक्ष नव्हतं का, हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे। बघा, मग KYC डेडलाईन पूर्ण न करणे म्हणजे जोपर्यंत डेडलाईन दिलेली होती त्या डेडलाईनच्या आतमध्ये तुम्ही KYC पूर्ण केलेले नाही, इन्कम टॅक्स पेयर्स या योजनेत आढळलेले आहे। या पात्रता निकष मध्ये ते इन्कम टॅक्स जे पेयर आहे ते बसत नव्हते, सो असे लाभार्थी सुद्धा त्यामध्ये त्यांनी या योजनेचा फायदा घेतलेला आहे आणि म्हणून त्यांना वगळण्यात आलेला आहे। जवळपास 12 लाख, किती 12 लाख लाभार्थी असे आपल्याला दिसून आलेले आहे की जे इन्कम टॅक्स भरतात ते योजनेत बसत नव्हते, आता त्यांना बाहेर काढण्यात आलेला आहे। काही सरकारी कर्मचारी डुप्लिकेट एंट्रीज आणि तसेच वाहनधारक कुटुंबे सुद्धा अपात्र ठरलेले आहे। म्हणजे ज्यांच्याकडे 4 व्हीलर वाहनं आहे किंवा गाड्या आहेत तसे सुद्धा या योजनेमध्ये बसलेले होते, आता त्यांना सुद्धा बाहेर काढण्यात आलेलं आहे। आणि मग सरकारने दावा काय केलेला आहे की ही फक्त एक जेन्युइन बेनिफिशरीज साठी ठेवण्यात आलेली क्लीनअप प्रोसेस सुरू केलेली होती। म्हणजे यामधून जे बोगस लाभार्थी आहेत ते आम्हाला बाहेर काढायचे होते असा सरकारच्या वतीने दावा करण्यात येतोय। पण तुम्हाला माहित आहे पॉलिटिक्स शिवाय कुठलीही गोष्ट राहत नाही, सो यामागे सुद्धा निश्चितच पॉलिटिक्स आहे का असे विरोधक तर त्यावर प्रश्नचिन्ह तर तयार करणार आहेच। सो आता लाडकी बहीण योजना नेमकी काय होती, तर बघा दर महिन्याला प्रतिमाह 1500 रुपये आर्थिक मदत ही दिल्या जात होती महिलांसाठी। आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांसाठी ही योजना सुरू केलेली होती आणि महिला सक्षमीकरण हा याचा एकमेव उद्देश आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो। हा जरी महिला सक्षमीकरण एकमेव उद्देश असला तरी त्यामागे जे फ्री बीज पॉलिटिक्स आहे हे कोणाच्या नजरेतून सुटलेलं नाहीये। 2024 निवडणुकीपूर्वी सुरू झालेली ही एक वेलफेअर स्कीम होती। महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024च्या अर्थसंकल्पात त्या ठिकाणी मांडलेली होती, जेव्हा मुख्यमंत्री कोण होते, एकनाथ शिंदे होते आणि उपमुख्यमंत्री तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कोण देवेंद्र फडणवीस हे सुद्धा होते। सो यांनी ती जाहीर केलेली होती आणि 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला या त्यासाठी काय होत्या, पात्र होत्या। पण आता ज्या महिला बाहेर काढण्यात आलेल्या आहे जवळपास त्यांचा 4.5 लाख
4.5 लाख इतके जे लाभार्थी आहे हे 65 वर्षाच्या वरचे लाभार्थी होते. सो हे सुद्धा आता सरकारच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यांची योजना आता सरकारने बंद केलेली आहे. तर आपल्यासाठी महत्वाचं काय बघा, ही जुनी योजना आहे, 2024 ची आहे, जुनी नाही तशी नवीच आहे. पण महत्वाचं काय की फ्री बीज पॉलिटिक्स ही योजना आहे की ही एक रणनीती आहे. बघा आता पश्चिम बंगालचे किंवा अजून इतर राज्याचे सुद्धा काय झालेले इलेक्शन झालेले आहेत आणि बऱ्याच पॉलिटिकल पार्टींनी त्यामध्ये दावे केलेले होते की आम्ही अशा पद्धतीची योजना या ठिकाणी लागू करू. आणि मग नेमकं हे इलेक्शन झाल्यानंतर आता बोगस लाभार्थी त्यामध्ये सापडून आलेले का, असा सुद्धा प्रश्नचिन्ह त्यावर तयार होतो. म्हणूनच योजना आहे की रणनीती आहे. बघा, कल्याणकारी योजना म्हणजे ज्या वेलफेअर स्कीम्स असतात या अनेकदा मतदारांवर प्रभाव टाकण्याचे साधन ठरतात आणि या पद्धतीचं पॉलिटिक्स आपल्या भारतामध्ये प्रामुख्याने होताना आपल्याला दिसून येतं. मग निवडणुकांपूर्वी काय केलं जातं, मोठमोठ्या आर्थिक घोषणांची काय केली, ज्या आर्थिक योजना राहतात त्यांची घोषणा केली जाते. ठीक आहे. नंतर काय आहे, लाभार्थ्यांची पडताळणी केल्या जाते. म्हणजे बघा, इलेक्शन्स असल्यानंतर लगेच तुम्हाला सगळे बेनिफिट्स त्या ठिकाणी अवेलेबल होतात आणि मग काही कालावधी झाल्यानंतर मग यांचे डोळे उघडतात की काय, आणि तेव्हा पडताळणी सुरू होते, फेर तपासणी सुरू होते आणि मग तेव्हा जे बोगस लाभार्थी आहे तेव्हा त्यांच्यावर कार्यवाही किंवा जी प्रोसेस आहे ती कठोरपणे पार पाडताना दिसतात. मग प्रश्न हा आहे की सुरुवातीलाच ही प्रोसेस जी आहे ही काय म्हणतात कठोर पद्धतीने याचं पालन का करण्यात येत नाही. ठीक आहे. म्हणजे मग हे जर खरंच बोगस लाभार्थी असतील यांनी जर पैसा उचललेला असेल मग ते आता परत घेणार आहे का. बघा, या संबंधीच्या सुद्धा न्यूज ऑलरेडी होत्या की तुमचा जो घेतलेला पैसा आहे, तुम्ही वापरलेला पैसा आहे तो सरकार वापस करून घेईल, अशा ज्या न्यूज आहे त्या बातम्या होत्या. पण प्रश्नचिन्ह इथे निश्चितच उभा होतो, सरकारवर होतो, ऑफिशियल्सवर होतो किंवा जे काही इन्स्टिट्यूशन आहे किंवा इम्प्लिमेंटेशन ऑथॉरिटी आहे त्यांच्यावर सुद्धा हा प्रश्नचिन्ह तयार होतो. ठीक आहे. मग विरोधकांचा आरोप काय आहे, तर या योजना मतपेढीचे म्हणजे जी तुमची वोट बँक आहे हे राजकारण करण्यासाठी वापरल्या जातात. सो हे सामान्य नागरिकांना सुद्धा माहिती असतं, पण बऱ्याच जणांना या योजनेचा फायदा सुद्धा होतो. त्यांचे जे डे टू डे लाईफ आहे किंवा गरीब कुटुंबातील ज्या महिला असेल त्यांच्या मागे मुलांचं शिक्षण असेल किंवा शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी असू दे किंवा कधी कुणी बिमार पडलं किंवा या पद्धतीच्या ज्या काही डेलीच्या ज्या काय म्हणता येईल रोजमर्रावाल्या ज्या प्रॉब्लेम्स असतात यांना सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा 1500 रुपये खूप महत्वाची मदत होते. पण काय आहे की निश्चितच त्याच्या मागे फ्री बेस पॉलिटिक्स आपल्याला दिसून येते. या योजना मग आपल्याला अजून इफेक्टिव्ह पद्धतीने राबवता येतात त्याची सुद्धा कुठेतरी आपल्याला कमतरता दिसून येते. सरकारचा दावा काय आहे, तर अपात्र लाभार्थी वगळून पारदर्शकता वाढवणे आणि गैरव्यवहार रोखणे हा उद्देश आहे असं सरकार सांगतात. पण हा उद्देश काय म्हणतात तो उद्देश जो डोळ्यासमोर ठेवलेला आहे त्याच्यासाठी जो वेळ आहे तो वेळ निश्चितच काय केलेला आहे आपण गमावलेला आहे. 2 वर्षानंतर आपण त्या प्रोसेसला फॉलो करतोय का आणि त्याची पडताळणी करतोय का आणि तेव्हा हे बोगस लाभार्थी आपल्या लक्षात येतंय का, हा सुद्धा काय आहे महत्वाचा फॅक्टर त्यामध्ये दिसून येतो. आणि मग सरकारवर नाराजी यामधून काय म्हणतात किंवा सरकारला यातून आता रोष ओढवून घ्यावा लागेल. बरं, अशा पद्धतीच्या ज्या योजना येतात याचे काही लाभ असतात आणि काही तोटे सुद्धा असतात. निश्चितच आपण एक बाजू पाहायला नको, परंतु त्याच्या दोन्ही बाजू काय आहे, तर फायदे काय, तर महिलांना डायरेक्ट फिनान्शियल सपोर्ट होतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की रोजमर्रावाले जे प्रॉब्लेम्स असतात त्या प्रॉब्लेम्सना डील करण्यासाठी सुद्धा ही एक जी 1500 रुपयाची अमाऊंट आहे तुम्ही खेड्यात जाऊन बघितलं तर तुमच्या ती लक्षात येईल. ठीक आहे. त्यानंतर काय की ग्रामीण अर्थव्यवस्थेला मदत. जेव्हा सरकार जेव्हा पैसेकडे काय म्हणतात सरकार जेव्हा लोकांच्या हातात पैसे सोडतात सो निश्चितच तो इकॉनॉमीमध्ये तो पैसा येत असतो, अर्थव्यवस्थेला चालना मिळत असते आणि जे ग्रामीण अर्थव्यवस्था आहे त्याला सुद्धा मदत होत असते. आणि जी एम्पॉवरमेंट आहे, वुमेन एम्पॉवरमेंटच्या ज्या गोष्टी सांगतो सो त्यामध्ये प्रामुख्याने काय म्हणता येईल थोडासा तरी हातभार अशा योजनेतून लाभतो. पण याचे तोटे काय आहे, मग अचानक असे जे बेनिफिट्स आहेत किंवा अशा ज्या योजना काय म्हणता येईल त्या लाभार्थींना मिळत आहे आणि अचानक जर कट ऑफ केला तर याचा सुद्धा परिणाम त्या कुटुंबावर होणार आहे, त्या महिलेवर होणार आहे, येते लक्षामध्ये. त्यानंतर काय की टेक्निकल ई केवायसी इश्यू. मग आता हे ई केवायसी तुम्हाला करावी लागते, तर सरकारने काय म्हणतात प्रोएक्टिव्ह होऊन स्वतः काहीतरी यामध्ये चेंजेस करायला पाहिजे, ना की 2 वर्ष वाट पाहायला पाहिजे. त्यानंतर काय की डिपेंडन्सी कल्चर तयार होण्याचा धोका काय आहे
की चला दर महिन्याला 1500 रुपये आम्हाला या योजनेतून मिळतात किंवा इतर अजून कुठल्या योजनेतून मिळतात. सो अशा पद्धतीची डिपेंडन्सी कल्चर मग हे इतर राज्यावर सुद्धा परिणाम करणार असतं किंवा कुटुंबावर सुद्धा परिणाम करणार असतं, येते लक्षामध्ये. सो हे सुद्धा एक धोकादायक आहे. आणि त्यानंतर पॉलिटिकल कॉन्ट्रोवर्सी. पॉलिटिक्स प्रत्येकदा कुठल्याही गोष्टीला घेऊन होतं, पण निश्चितच यामागे जे मी फ्रीबीज पॉलिटिक्स बोललो हा सुद्धा कन्सर्न त्यामध्ये आपल्याला दिसून येतो. सो या अनुषंगाने आपल्या एक लक्षात आलं पाहिजे की जेव्हा आपण जेव्हा गव्हर्नमेंट ही काम करत असतील किंवा ऑफिशियल्स काम करत असतात त्यांनी सुद्धा हे लक्षात घ्यायला पाहिजे की अशा पद्धतीच्या ज्या योजना आहेत त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ते प्रॉपर तरीक्यानं व्हायला पाहिजे. त्याच्या ज्या अडचणी आहेत त्या पूर्ववतच त्याच्या सूचना द्यायला पाहिजे आणि त्यावर त्या समस्यांचं निराकरण करायला पाहिजे, ना की एखादी योजना सुरू झाली आणि त्यानंतर हा जो अचानक बेनिफिट्स कट ऑफ आहे हा बऱ्याचशा कुटुंबांना काय आहे प्रॉब्लेम ठरणारा तो इश्यू आपल्याला दिसून येतो. आय होप तुमच्या लक्षात या सर्व गोष्टी आलेल्या असेल. आणि आता तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतं किंवा या इश्यू बद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं. हे कितपत योग्य आहे कितपत अयोग्य आहे यावर सुद्धा आपण चर्चा करू शकतो. तुमच्यासाठी एक प्रश्न ठेवलेला आहे. हा प्रश्न बघायचा आहे, ऑप्शन्स बघायचे आणि याचं उत्तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये द्यायचं आहे. आणि तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही 2027 साठी लॉन्च केलेली आहे. 29,999 रुपये इतक्या माफक दरात लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे. याची वैशिष्ट्य काय, प्रिलिम्स प्लस मेन्स, सर्वात महत्वाचं लाईफ टाईम व्हॅलिडिटी या बॅचची असणार आहे. म्हणजे जोपर्यंत तुमचं सिलेक्शन नाही तोपर्यंत या बॅचची व्हॅलिडिटी असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, पीवायक्यूचं अनालिसिस त्या ठिकाणी असणार आहे. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा अवेलेबल असणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून आणि या बॅचवर भरघोस डिस्काउंट घ्यायचा आहे. मी माझा नंबर तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असेल निसंकोचपणे मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला सिलेबस हवा असेल किंवा अजून काही गोष्टीची माहिती हवी असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, एओनआयएसचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. गुगल प्ले आणि ऍप स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय नोट्स, एनसीईआरटी, स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज अजून इतर गोष्टी आहे. हा QR कोड स्कॅन करा, एओनआयएसच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथे तुम्हाला PDF स्वरूपातील नोट्स अवेलेबल होतील. अधिक माहितीसाठी मी तुम्हाला ऑफिशियल नंबर आणि वेबसाईट सुद्धा देत आहे. तुम्ही निश्चितच तिथे व्हिजिट करू शकता. आय होप हा टॉपिक तुम्हाला आवडला असेल. पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.